नागपूरचे महापौर संदीप जोशी यांना कोरोनाची लागण झाल्याने निवडणुकीनंतर त्यांना हा दुसरा धक्का बसला आहे। विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघात पराभव झाल्यानंतर जोशी यांना कोरोनाची लागण झाली। जोशी यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे। नागपुरात कोरोनाचा प्रवेश झाल्यानंतर जोशी दोनदा कोरोना पॉझिटिव्हच्या संपर्कात आले होते व त्यांनी खबरदारी म्हणून स्वतःला क्वारंटाईन केले होते। मात्र त्यांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या होत्या। निवडणुकीनंतर आता त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे। मागील 8 महिन्यांपासून कोरोनाशी लढा सुरू असताना माझा आता अहवाल पॉझिटिव्ह आला आहे। मी वैद्यकीय सल्ल्यानुसार उपचार घेत आहे। माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करावी असे आवाहन जोशी यांनी केले आहे। माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माझे उपचार सुरू झाले आहेत। गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी व लवकरच मी लोकसेवेत पुन्हा रुजू होईन असे आश्वासन जोशी यांनी जनतेला दिले। लोकेश मोहिते, कृषी समृद्धी। एकाच घरातील 4 व्यक्तींच्या आत्महत्या प्रकरणाने कोराडी येथील संत जगनाडे लेआउट ओमनगर परिसराला हादरून सोडले। या घटनेची 18 ऑगस्टला कोराडी पोलीस स्टेशनमध्ये नोंद घेण्यात आली होती। कोराडी पोलिसांनी कलम 302 भादवी यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे। आता या गुन्ह्याची माहिती वर्तमानपत्रात प्रकाशित करण्याबाबत अर्ज सादर करण्यात आले आहे। पोलीस स्टेशन कोराडीला मिळालेल्या माहितीनुसार संत गजानन लेआउट ओमनगर येथे एकाच घरी परिवारातील 4 व्यक्तींनी आत्महत्या केली होती। सदर घटनास्थळी तक्रारदार प्रमिला मधुकर शास्त्रकार संत जगनाडे ओमनगर निवासी यांनी नमूद घरामध्ये एकूण 4 मृतकाचे शव दिसले असता तिचा पुतण्या धीरज दिगंबर राणे, मुलगा ध्रुव धीरज राणे, मुलगी वन्या धीरज राणे हे बेडरूम मधील बेडवर मृत अवस्थेत दिसून आले। तसेच धीरज यांची पत्नी डॉक्टर सुषमा धीरज राणे बेडरूम लगत असलेल्या स्टोर रूम मध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली होती। घटनास्थळी एक सुसाईड नोट मिळून आला असता ते सुषमा राणे हिने लिहिले असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले होते। तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की मृतक डॉक्टर सुषमा राणे हिने धंतोली येथील खासगी हॉस्पिटलमधून तिच्या घरच्या कुत्र्यासाठी स्कोलिंग इंजेक्शनची सिरीज घेतली होती। सुषमा यांनी कौटुंबिक अडचणींमुळे व कौटुंबिक निराशा यामुळे ही औषधे इंजेक्शन सिरीजद्वारे तिचे पती धीरज व दोन्ही मुले यांना टोचून त्यांचा खून केला व स्वतः गळफास लावून आत्महत्या केली असे निष्पन्न होत असल्याचे मृतक डॉक्टर सुषमा राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्यातील आरोपी डॉक्टर सुषमा राणे मृत असल्याने गुन्ह्याची समरी तयार करून न्यायालयात मंजुरीसाठी पाठविण्यात आलेली आहे। ही सदर चौकशी अप्पर पोलीस आयुक्त साहेब नागपूर शहर परिमंडळ 5 व सहाय्यक पोलीस आयुक्त जरीपटका विभाग यांच्या मार्गदर्शनानुसार केली असून गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन कोराडी करीत आहे। दिनांक 18/8/2020 को कोराडी पुलिस स्टेशन की हद्दी में ओमनगर में हमें 4 व्यक्ति मृत अवस्था में मिले थे। धीरज राणे उम्र 42 साल, सुषमा राणे उम्र 41 साल और उनके 2 छोटे बच्चे जिनकी उम्र 11 साल और 5 साल थी। तो प्रथम दर्शनी जो कंट्रोल को कॉल आया था वो ये था कि 4 लोगों ने आत्महत्या की है। उसको लेकर के आत्महत्या करने को लेकर के हमें सीन ऑफ क्राइम विजिट करने के बाद संशय लग रहा था उसको लेकर के। तो अगले दिन पोस्टमार्टम में सुषमा राणे ने गड़फास लगा करके आत्महत्या की है, ये क्लियर हुआ। बट ये 3 लोगों की मृत्यु किस कारण से हुई, धीरज राणे और उनके 2 बच्चों की, ये क्लियर नहीं होने के कारण उसकी विसरा रिपोर्ट और हिस्टोपैथ रिपोर्ट के बेसिस पे डॉक्टर की फाइनल ओपिनियन के बेसिस पे ये निष्कर्ष पे पहुंचा गया कि उनकी डेथ पॉइजनिंग से हुई है। और जो घटनास्थल पे हमें जो पुरावा मिले, तांत्रिक और इतर पुरावा, और जो उनकी बॉडीज़ पे इंजरीज थी, उससे हम सर्कमस्टेंशियल एविडेंस के बेसिस पे इस निष्कर्ष पे पहुँचे कि सुषमा राणे जो खुद एक प्राइवेट हॉस्पिटल में धंतोली में डॉक्टर थी, उन्होंने एक एनेस्थीसिया को यूज़ करके अपने कौटुंबिक कारण के कारण उन्होंने अपने पति और अपने दोनों बच्चों को इंजेक्ट करके उनकी हत्या की। और उस आधार पे आज मर्ग की चौकसी अंती हमने हत्या का गुनाह सुषमा राणे के ऊपर दाखिल किया है। और योग्य रीति ने तपास करके, चूँकि सुषमा राणे ने खुद आत्महत्या कर ली, तो उसके कारण हम अबेटेड समरी रिपोर्ट उसकी कुछ दिनों में भेजने वाले हैं। हमारे तपास में ये भी निष्पन्न हुआ कि धीरज की जो चारित्र थी वो थोड़ी संशयास्पद थी। और जब सुषमा या उनके बच्चे स्कूल जाते थे और सुषमा हॉस्पिटल जाती थी तो कुछ कॉल गर्ल्स को भी उसने अपने घर पे बुलाया था। और इस बेसिस पे और उल्टा सुषमा के चारित्र के ऊपर संशय करके उसकी पूरी फ़ोन कॉल्स जो थी उसने अपने फ़ोन पे डाइवर्ट करके रखा था। तो ये सब रीजंस हमको कौटुंबिक वाद को लेकर के हमारे तपास में निष्पन्न हुआ। कर्ज को लेकर के उसके घर के हाउस लोन और कार लोन को लेकर के 2 कर्ज थे, बट उसकी
जो इंस्टॉलमेंट्स थी वो रेगुलरली पे कर रहा था इन दोनों के इंस्टॉलमेंट्स, और इनकी फाइनेंशियल कंडीशन काफ़ी अच्छी थी। दोनों की मिला करके टेक होम सैलरी वाज अराउंड 1 लाख रुपए, और फाइनेंशियल अड़चनी के कारण ये घटना हुई ऐसा हमारे तपास में निष्पन्न नहीं हुआ। लोकेश मोहिते, कृषी समृद्धी. नागपूरच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या परिवाराची 2.5 कोटी रुपयांना फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार शरद बोबडे यांच्या आई मुक्ता बोबडे या वृद्ध व आजारी असल्याचा फायदा घेत आरोपीने फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे। शहरातील आकाशवाणी चौकात आईच्या नावे वडिलोपार्जित स्थावर संपत्तीवर सीझन्स लॉन उभारण्यात आले होते। लॉन चालवण्यासाठी तपास घोष यांना दिला होता। गेल्या 10 वर्षापासून तपास घोष आणि त्यांची पत्नी हा लॉन चालवत होते। घोष याने लॉनचे भाडेपोटी मिळणाऱ्या रकमेमध्ये बनावट पावत्या तयार करून हिशोबामध्ये हेराफेरी केली। तसेच खोटे बिल बनवून घोषने मुक्ता बोबडे यांची फसवणूक केली आहे। ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, कृषी समृद्धी.